पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक कामगिरीकडे वाटचाल सुरू केल्याची चिन्हे दिसताच उमरखेड शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। 23 व 29 मे रोजी पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होत असून प्रारंभीच्या कलांमध्ये भाजप प्रचंड बहुमताच्या दिशेने आगेकूच करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। भाजपचे संस्थापकांपैकी एक असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे पश्चिम बंगालमध्ये पक्ष बळकट करण्याचे स्वप्न आता साकार होत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर उमरखेड येथील माहेश्वरी चौकात भाजपच्या वतीने विजयी जल्लोष करण्यात आला। फटाके फोडून, ढोल ताशांच्या गजरात आणि मोदीजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। कार्यकर्त्यांनी नाचत आनंद व्यक्त केला। या जल्लोषात आमदार किसन वानखेडे, माजी आमदार उत्तम इंगळे, प्रकाश पाटील देवसरकर, अकोला जिल्हा प्रभारी नितीन भुतडा, महिला आघाडीच्या महिला ॲडव्होकेट राजेश्वर रायवार, जिल्हा महामंत्री महेश काळेश्वरकर, रमेश चव्हाण, अनिल माने, दत्तात्रय काळे, सुदर्शन रावते, नगरसेवक, सहकार क्षेत्रातील संचालक कृष्णा देवसरकर, रोहित वर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पश्चिम बंगालमधील या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून भाजपच्या या कामगिरीमुळे राष्ट्रीय राजकारणातही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।